बायकोची जबाबदारी उचलायला शिकायला हवं ना आता. ये. तुला माहिती आहे ही मुलगी तुझ्या बेडरूम मध्ये आलेली मला खपत नाही. सावली ये. बस. मी सांगितलं होतं ना, मी सांगितलं होतं की सारंग दादाने सावली वेळेला इकडे चांगलं असेल बघा. वा वा वा, सारंग आत्ता खऱ्या अर्थाने तुझ्या संसाराची सुरुवात झाली. आपल्याला निघायला हवं ना? कशाला थांब ना थोडा वेळ. हो ना, खूप थकाला झालाय आणि ह्या दोघांना पण झोप आली असेल ना. चला चला, बबलू सोहम चला. झोप आली? कोणाला झोप आली आहे? झोप तुला आली आहे झोप? नाही नाही नाही, मला तर झोपच येत नाही आता. आता मस्त पैकी ना गप्पा मारायच्या. काय आपली लाडकी वहिनी आली आहे ना. बबलू अगं बबलू काय वहिनी काय झालं? अरे दिवसभर त्या दोघांना लग्नाचा थकवा आला असेल ना, मग झोपू दे त्यांना. बबलू ताराचं म्हणणं करेक्ट आहे. त्या दोघांना थकवा आला असेल ना, त्यांना झोपू देऊया. हा आपण निघूया, गप्पा काही नंतर मारता येतील. चल. वा 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 वा, सगळेच जमले तिकडे. नाही, मला तुमच्या आनंदात मिठाचा खडा नाही टाकायचा आहे, पण फक्त आपल्या कुटुंबाची रीत तुमच्या लक्षात आणून द्यायला आले. कुलदैवतेच्या दर्शनाशिवाय नवीन जोडप्याने आय होप तुमच्या लक्षात येते मी काय म्हणते ते. तारा आणि सोहम, तुमच्यावर पण हे नियम लागू आहेत. आणि हीच आपल्या कुटुंबाची प्रथा आहे. नाही, आता कसं आहे, तुम्हाला सपोर्ट करण्यामध्ये काही लोकांनी लाच सोडली. तुम्हाला मी तर सहन होणारच नाही, कारण तुम्हाला मी आवडतच नाही. पण ॲटलिस्ट रीतीभाती लक्षात आणून देऊ शकते ना. हो, लक्षात ठेवू आम्ही. हे लक्षात ठेव, कारण याआधी खूप नियम मोडलेत तू. आता हाही नियम फॉलो करायचा की नाही हे तुम्हीच ठरवा. पण इतकं लक्षात ठेवा, मॉम ना खूप दुखावलंय तुम्ही. नाही, जे करायचंय ते करा, पण मेहंदळे कुटुंबाची मर्यादा घालू नका. गुड नाईट. गुड नाईट सारंग.
आधी दरवाजा बंद करतो मी. ऐका ना सारंग सर, काय मी सकाळीच घरातून निघाले पण आई बाबांना फोन नाही केलाय. करूयात ना फोन. थांब मी करतो. विठ्ठला, परमेश्वरा, माझ्या साऊवर तुझं लक्ष असू दे रे बाबा. पांडुरंगा, माझ्या साऊच्या आयुष्यात कसलं वादळ आणलंय सर. हे वादळ लवकरात लवकर शमव. जावई बापूंचा फोन आहे. उचला ना, उचला. आणि ते मोठा आवाज करायचा. रामकृष्ण हरी. जावई बापू, जावई बापू म्हटलेलं चालेल का? हो, आता तुम्ही मला जावई बापू म्हणू शकता. दुसऱ्यांदा लग्न केलंय सावलीशी. पक्का जावई झालोय मी तुमचा. थांबा, सावलीला बोलायचंय, मी सावलीकडे देतो. हॅलो बाबा. साऊ, साऊ. काय झालं सांग मला. हो. शाणे असशील ना तर त्या सारंग पासून लांब राहा. तुझ्या घरी आहे ना, आउट हाऊस मध्ये ना डिवोर्सचे पेपर ठेवले. त्या पेपरवरती सही करायची आणि सारंगला डिवोर्स द्यायचा. ओके, त्या एकाच अटीवर मी सारंगचा जीव घेणार नाही. हसमीचा प्रियकर. मी हे सगळं केलंय कारण मला सारंग हवा होता. बाबा, आपल्या दुःखाची मळप दूर झाली आहे. विठुरायानं आपली प्रार्थना ऐकली. आणि आई, तू आता सारखं सारखं विठ्ठलाला वेठीला धरू नकोस. काय? बघ ना, आपल्या विठुरायाने सगळं ठीक केलं. आता पहिले एकरा बरोबरच बोललीस. पर साऊ, तू धन्य आहेस लेकरा. तुझं एवढं धाडस, साहस, सगळंच धन्य आहे. बरं, तुझा यशोशिकपणा सगळ्यांना मिळो. आणि विठ्ठलाची कृपा तुझ्यावर अशीच राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना. बघ, खुश राहा साऊ, आनंदी राहा. मला तुझा अभिमान आहे पोरी. साऊ, देऊ का फोन? हो. पांडुरंगा, तूच सखा, तूच पाठी राखा. पांडुरंगारी वासुदेव हरी. आता मापुलांडून आते. ऐश्वर्या, वाचून झोपली नाही तू? काय झालंय? तुझं आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. म्हणजे इतकं सगळं घडलं घरात, पण त्यात तुझा काहीच रोल नाहीये. काहीच स्टँड घेतला नाही तू. सारंग त्या मूर्ख मुलीला लग्न करून घरात घेऊन आला, पण तू एका शब्दाने काही बोलला नाहीस.
अरे द्यायचा ना नकार, काहीतरी घडलं असतं. एक मिनिट. नकार मी द्यायचा? आणि का तो? आणि ही सगळी सारंगची इच्छा होती तर तुझी काही इच्छा नाहीये घरात, काहीच व्हॅल्यू नाही आपली, काही स्टँड घेत नाही. अरे मोठा भाऊ आहेस ना, बोलायचं होतं ना मग काहीतरी. ऐश्वर्या, मान्य आहे मी मोठा भाऊ आहे, पण मी त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये नाही घुसू शकत ना. आणि तसंही तो खुश आहे, त्याला सगळं आवडतं, तर आपण इंटरफेरन्स का करायचा? आणि तसंही सावली वाईट मुलगी नाही. वाईट नाहीये? लगेच कळलं तुला? ओळखलंस तू तिला? तुमच्या डोक्यावर बसून जेव्हा नाचेल ना ती, तेव्हा कळेल तुम्हाला. ऐश्वर्या प्लीज यार, आती. इनफ. मला आता ह्या विषयावर बोलायचंच नाही. हां ठीक आहे. गेट अप. सरळ बाहेर जायचं, मला प्रिव्हसी हवी आहे. मला नाही, तू इथं झोपणार नाही, आज तू बाहेर झोपणार. बाहेर. ऐश्वर्या जस्ट लीव. सावली, काय झालं? सारंग सर, मला तिलोत्तमा मॅडमची काळजी वाटते. हे सगळं त्यांच्या मनाविरुद्ध घडतंय आणि ह्या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. ज्या घरात त्यांचं मन सुखी नाहीये त्या घरात नेमकं राहायचं कसं ह्याचाच विचार करते. सावली, आपण या जगात प्रत्येकाला आनंदात नाही ठेवू शकत. पुढच्या व्यक्तीला आनंदात ठेवणं हे नेहमी आपल्या हातात नसतं. सावली, कधीतरी ती व्यक्ती नाराज होईल, त्याच्या मनाविरोधात गोष्टी घडतील. हा मुद्दा असा आहे की आपण प्रयत्न करणं नाही थांबवलं पाहिजे. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. जसं तू माझं मन जिंकलंस तसं आईचं पण मन जिंकशील. मला पण आईची काळजी आहे, पण मला हे माहिती आहे की माझ्या आनंदात माझ्या आईचा आनंद आहे. जेव्हा ती मला सुखात आणि आनंदात बघेल ना, तेव्हा ती आपल्याला स्वीकारेल. खरंच. थोडा वेळ घ्यायला हवा, तेच म्हणत होतो मी. दैवताला पण जायचंय ना, थोडा वेळ घेऊ आपण. मी इथे झोपते. कशाला? माझी बायको अशी सोप्यावर नाही झोपणार. तू इथे झोप. सारंग सर, आणि ते सारंग सर म्हणणं बंद करा. ते मग काय बोलू? सारंग म्हण. अहो काही काय, ते कसं शक्य आहे? काय म्हणालीस? ते कसं शक्य आहे? नाही नाही, त्याच्या आधी. काही काय? त्याच्या आधी सावली. अहो पुन्हा म्हण. अहो अहो म्हण तुम्हाला. अहो काय? काय नाही, मी प्रॅक्टिस करत होते. अगं ऐकतेस का? काय? काय नाही, प्रॅक्टिस करत होतो. अगं ऐकतेस का? मला माहितीये तुम्ही प्रॅक्टिस करताय. मी गुड नाईट म्हणत होतो. अहो गुड नाईट. गुड नाईट.
ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला काही हवं होतं का? सारंग कुठे आहे? ते आत आहेत. ओके. तुम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर मी देते. कोण आहेस तू? आहेस तरी कोण तुला निरोप द्यायला? आय थिंक तू विसरतीयस. तुला सारंगने बायको म्हणून ऍक्सेप्ट केलं, पण आम्ही तुला या घरची सून म्हणून ऍक्सेप्ट केलेलं नाही आणि कधीच करणार नाही. त्यामुळे स्वतःची लायकी विसरायची नाही. लगेच ताबा घ्यायला जायचं नाही, हक्क गाजवायला जायचं नाही. इटलट निरोप देते. तारा मॅडम, तुम्हाला काही हवं होतं का? कॉफी हवी होती. हो, मला माहिती आहे तुम्हाला सकाळी कॉफी लागते. देते. सावली, तुला एका गोष्टीचं आश्चर्य नाही का वाटलं? कुठल्या? त्या अस्मीला लग्नात सोन्याने मढवलं होतं ग, पण आपल्याला काहीच नाही दिलं. आपण पण याच घराच्या सुना आहोत. तारा मॅडम, सोन्याचं काय करायचंय? त्या अस्मीकडे पैसे असतील, सोनं असेल, पण तिला जे हवं होतं ते तर तिला मिळालंच नाही. तिच्याकडे आपल्यासारखा हा गळ्यातला लाख मोलाचा दागिना आहे का? नाही. हा दागिना फक्त सौभाग्यवतीच्या नशिबी असतो, आणि तो आपल्या दोघींच्या नशिबी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की अशा अपेक्षा करणं चुकीचं आहे. शिवाय विठुरायाने जे आपल्या नशिबात लिहिलंय ते होणारच आहे. तुम्ही काळजी करू नका. तारा मॅडम, मला कप द्या ना. काय म्हणालीस? तू मला कप द्यायला सांगतेस? सावली, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू माझी असिस्टंट आहेस. तू मोठी जाव वगैरे बनायला जाऊ नको. आणि तू या घरात आली आहेस ना, ते फक्त तू माझी असिस्टंट आहेस म्हणून. जर मी तुला इथे घेऊनच आले नसते, तुला इथे येताच आलं नसतं. माझा चेहरा, तुझ्या आवाजाची ओळख लायकीत राहायचा. मी तुझ्यासारखी गरीब घरातली साधारण मुलगी नाहीये. माझी स्वतःची आयडेंटिटी आहे. कारण मी तारा बझे.